महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांना अटक करण्यास यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात। नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 114/2024 कलम 420 सह 34 भादवीनुसार आरोपी आनंद गोपाल महिंद्रा यास तात्काळ अटक करून 15 दिवसाच्या आत न्यायालयासमोर हजर करण्यात यावे या मागणीसाठी वनश्री सखाराम नामदेवराव शिंदे हे दिनांक 22 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत। त्यांनी महिंद्रा कंपनीकडून स्कॉर्पिओ गाडी विकत घेतली होती आणि त्या गाडीमध्ये आग लागली होती। याच्याच विरोधात त्यांनी हा गुन्हा नोंद करण्यात आल्याचे सांगितले आहे। ऐकूयात त्यांच्या शब्दात। काय सांगाल आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेला आहात? तर मी सखाराम शिंदे शिवणी साहेब, माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। 30/10/2016 स्कॉर्पिओ गाडी घेतली आणि 15/6/2017 ती 100 जाऊन रात झाली। तर आनंद महिंद्राची स्कॉर्पिओ गाडी, ते आनंद महिंद्रा जुन्या गाड्या घेत आहेत आणि त्याच गाड्याला कलर आणून गाड्या विकत आहेत। तर त्यांनी मला जुनी गाडी दिली, 6 महिन्यात गाडी जळून राख झाली, त्याचा विमा नाही, कुठले पैसे नाही आणि आनंद महिंद्राला मी वारंवार विनंती करून सुद्धा ते माझी दखल घेत नाहीत। तर आनंद महिंद्राने माझी फसवणूक केलेली आहे। नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर 420चा गुन्हा दाखल झालेला आहे 2 महिन्यापूर्वी आणि पोलीसवाले आनंद महिंद्राला अटक करत नाहीत। आणि माझी एवढीच विनंती आहे, माझं तर आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आर्थिकपेक्षा कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही। तर माझी एवढीच पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे, नियमाप्रमाणे आनंद महिंद्राला अटक करावी। जोपर्यंत आनंद महिंद्राला अटक करत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही।